एका बाजूला विजांचा भयानक कडकडाट आणि दुसरीकडे मनात दाटलेलं अस्वस्थतेचं वादळ. जेव्हा नियती आपल्याला अशा वळणावर आणून सोडते जिथे मदतीला कोणीच नसतं, तेव्हाच खरी नाती गवसतात. ऑफिसमध्ये शिस्तप्रिय असणारे विजय सर आणि त्यांच्या आयुष्यातलं शीतल नावाचं ते गुपित. या पावसाळी रात्री केवळ रस्तेच पाण्याने भरलेले नव्हते, तर माझ्या डोळ्यातही अश्रू आणि मनात अनेक प्रश्न होते. पण त्या रात्री जे घडलं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. एका सामान्य मुलीचा सन्मानाने सुरू झालेला हा प्रवास नक्की ऐका. माझं नाव कविता. सकाळपासून सुरू असलेल्या त्या पावसानं थांबायचं नावच घेतलं नव्हतं. मी किती वेळापासून वाट पाहत होते की पाऊस थोडा कमी झाला की ऑफिसमधून निघेन. पण रात्रीचे 8 वाजले तरी पावसाचा जोर ओसरलाच नव्हता. जेव्हा माझी खात्री पटली की हा पाऊस आता उद्या सकाळपर्यंत थांबणार नाही, तेव्हा मी एकटीच ऑफिसमधून बाहेर पडले. बाकीचे सगळे तर आपापल्या गाड्यांनी कधीच निघून गेले होते. मला ऑफिसचं काम संपवायला उशीर झाला आणि त्यानंतर बराच वेळ मी पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात घालवला. रात्रीचे 8 वाजले होते. चहूकडे काळोख पसरला होता आणि घरून वारंवार फोन यायला लागल्यामुळे माझी घाबरगुंडी उडाली होती. आता दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. मी आईला फोन करून सांगितलं, आई, मी निघते ऑफिसमधून, तू काळजी करू नको. माझ्या फोनची बॅटरीही आता संपत आली होती. आई काळजीत पडलेल्या आवाजात विचारत होती, अगं, इतक्या पावसात तू कशी येणार? मी तिला धीर देत म्हटलं, आई, काही ना काही साधन मिळेलच ग. रिक्षा किंवा टॅक्सी, जे मिळेल त्याने मी थेट घरी येईन. एवढं बोलून मी फोन बंद केला. हातातली फाईल छत्रीसारखी डोक्यावर धरून मी बाहेर पडले. जणू ती फाईल नसून माझं संरक्षण करणारं कवच होतं. काही वेळातच त्या मुसळधार पावसाने मला पूर्णपणे भिजवून टाकलं. जानेवारीतली ती कडाक्याची थंडी आणि हा तुफानी पाऊस, सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालं होतं. असं वाटत होतं की घरी पोहोचेपर्यंत थंडीनं माझं रक्त गोठून जाईल की काय. पावसाच्या धारेमुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं आणि आता मला स्वतःचाच खूप राग येत होता की मी अंधार व्हायच्या आत ऑफिसमधून का बाहेर पडले नाही. मी चालता चालता रिक्षा किंवा टॅक्सी शोधत होते, पण या वादळी पावसात दूर दूरपर्यंत रस्त्यावर सामसूम होती. मदतीसाठी मागे ऑफिसमध्येही कोणी उरलं नव्हतं. मी देवाचा धावा करत वेगाने पावलं टाकू लागले, पण त्या पावसात चालणंही कठीण झालं होतं. कुठे खड्डा आहे आणि कुठे चिखल काहीच कळत नव्हतं. अचानक एक गाडी अगदी माझ्याजवळ येऊन थांबली आणि माझा श्वासच रोखला गेला. या वादळी पावसात जर काही अघटित घडलं तर, हा विचार करूनच माझ्या काळजाचा ठोका चुकला. गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हर सीटवर बसलेली व्यक्ती मला दिसली. त्यांचा चेहरा पाहिल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. ते दुसरे कोणी नसून माझे बॉस विजय सक्सेना होते. काळा कोट, पॅन्ट आणि डोळ्यावर चंदेरी फ्रेमचा चष्मा लावलेले ते माझ्याकडेच पाहत होते. त्यांनी मला गाडीत बसण्याचा इशारा केला तेव्हा मी थोडी दचकले. त्यांनी जरा करड्या आवाजातच सांगितलं, लवकर आत ये. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून मी गाडीत बसले. माझ्या भिजलेल्या कपड्यांमुळे गाडीची सीटही ओली होत होती. कपड्यांमधून सतत पाणी गळत होतं आणि ते अंगाला पूर्ण चिटकलं होतं. मी माझा दुपट्टा सावरून नीट घेतला आणि हातातली फाईल्स मांडीवर ठेवून घाबरलेल्या अवस्थेत आपलीच बोटं एकमेकांत गुंफू लागले. इतक्या रात्री या पावसात तू कुठे चालली आहेस? त्यांच्या या प्रश्नावर मला काय उत्तर द्यावं हेच सुचेना. हे काय विचारायचं झालं का? बॉसने मला वरून खालपर्यंत निहाळलं. त्यांच्या मनात त्या क्षणी काय भावना दाटून आल्या होत्या कोणास ठाऊक, पण स्वतःवर ताबा मिळवत ते जरा कठोरपणेच म्हणाले, बरं झालं भेटलीस. मला तर वाटलं होतं की या पावसात तू आत्महत्येचाच विचार केलास की काय. त्यांच्या त्या बोलण्याने मी थोडी गोंधळले. इतका मुसळधार पाऊस आणि हा भयान अंधार. तुला काही कल्पना आहे का की तुझ्यासोबत काय घडू शकलं असतं? गाडी चालवता चालवता बॉस मला रागात ओरडत होते. मी अडखळत उत्तर दिलं, सर, आज वेळेचं भानच राहिलं नाही.
कामात इतकी मग्न होते की बाहेर पाऊस कधी सुरू झाला आणि बाकीचे कधी निघून गेले हे मला कळलंच नाही. काम संपल्यावर बाहेर आले तेव्हा पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. खूप वेळ वाट पाहिली, पण शेवटी काहीतरी वाहन मिळेल या आशेनं मी बाहेर पडले. बोलता बोलता माझं लक्ष माझ्या विखुरलेल्या ओल्या केसांकडे गेलं, ज्यातून पावसाचं पाणी अजूनही निथळत होतं. ठीक आहे, मी तुला तुझ्या घरी सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुझा पत्ता सांग, ते म्हणाले. मी लगेच माझ्या घराचा पत्ता सांगितला. तो पत्ता ऐकताच बॉसने दचकून माझ्याकडे पाहिलं. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू जो पत्ता सांगतोयस तो इथून खूप लांब आहे. शिवाय तो भाग खूपच अरुंद आणि अंधारा आहे. इतक्या पावसात तिथे चिखल आणि पाणी साचलं असेल. तिथे सुखरूप पोचवणं आता जवळजवळ अशक्य आहे. माझ्या मते आज तू ऑफिसला यायलाच नको होतं. पावसाचा अंदाज कधीच वर्तवण्यात आला होता. ते रागाने माझ्याकडे पाहत बोलत होते. त्यांच्या ओरडण्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. माझा चेहरा पाहून बॉसने आपला राग आवरला आणि शांतपणे म्हणाले, इथून माझा बंगला जवळच आहे. आजची रात्र तू तिथेच थांब. त्यांचं हे बोलणं ऐकून मी क्षणभर घाबरले. नको सर, माझी आई घरी वाट पाहत असेल, मी कसं नुसतं म्हणाले. त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, जर तू तुझ्या आईला खरी परिस्थिती सांगितलीस तर तिला नक्कीच समजेल. उलट मला खात्री आहे की ती स्वतः तुला सांगेल की या वादळी पावसात इतका लांबचा प्रवास करू नकोस. असं म्हणून बॉसने गाडी त्यांच्या बंगल्याच्या दिशेने वळवली. त्यांच्या गाडीच्या मागे दुसरी एक गाडी होती, ज्यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक होते. माझे बॉस एक खूप मोठे आणि श्रीमंत उद्योगपती होते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा ताफा मोठा होता. आज त्यांना ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता, पण त्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की मी इतक्या पावसात अशी एकटी अडकलेली असेन. आणि खरंच मी ज्या भागाबद्दल सांगत होते तिथे आत्तापर्यंत गुडघाभर पाणी साचलं असतं. रात्रीच्या या काळोखात जिथे जाणं धोक्याचं होतं, म्हणूनच बॉसने तिथे जायला ठाम नकार दिला होता. काही वेळातच आम्ही त्यांच्या बंगल्यावर पोचलो. मी थंडीनं अक्षरशः थरथर कापत होते. भिजलेल्या ओल्या कपड्यांमुळे शरीर गारठून गेलं होतं. माझे हातपाय पार निळे पडले होते. बॉसला माझ्या परिस्थितीचा अंदाज आला होता, म्हणूनच घरात पाऊल ठेवताच त्यांनी मोठ्या आवाजात मोलकरणीला हाक मारली. मालकांचा आवाज ऐकताच ती धावतच बाहेर आली. जी साहेब, बोला. ही कविता आहे, माझ्या ऑफिसमध्ये काम करते. हिला शीतलच्या खोलीत घेऊन जा. हिला बदलायला दुसरे कपडे दे आणि जेवणाचंही विचारून घे. आजची रात्र ती शीतलच्याच खोलीत थांबणार आहे. बॉसने मोलकरणीला सूचना दिली. त्या मोलकरणीला पाहिल्यावर माझा जीव भांड्यात पडला. नाहीतर ऑफिस पासून इथपर्यंत येताना माझ्या मनात सारखे हेच विचार येत होते की मी माझ्या बॉस सोबत त्यांच्या बंगल्यात एकटी कशी राहणार. कारण मला माहीत होतं की बॉस इथे एकटेच राहतात. त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आहे. ती मोलकरीण माझा हात धरून मला एका खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, मॅडम, ही शीतल मॅडमची खोली आहे. त्या तुमच्यासारख्याच आहेत. त्यांचे सर्व कपडे तुम्हाला अगदीच व्यवस्थित येतील. असं म्हणत त्या मावशींनी स्वतःच कपाट उघडलं आणि बरेचसे कपडे बाहेर काढले. यातले जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही घालून घ्या. मी घाईघाईनं एक फ्रॉक उचलला आणि बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले. अंगावर एक मोठी शाल लपेटून घेऊन मी खोलीतल्या हीटरजवळ बसले आणि हात शिकू लागले. बाजूलाच बेडवर बॉसचा कोट पडला होता. त्याकडे पाहताना माझ्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं. ज्या माणसाला मी इतके दिवस अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय समजत होते, त्याच बॉसने आज या कठीण प्रसंगात माझी मदत केली होती. काही वेळाने ती मोलकरीण परत आली आणि म्हणाली, मॅडम, तुम्हाला जेवायला काय आवडेल? फक्त सांगा, मी थोड्याच वेळात तयार करून आणते. मी हसून उत्तर दिलं, काही नको मावशी, मी ठीक आहे. अरे मॅडम, असं करू नका. तुम्ही आमच्या पाहुणे आहात आणि साहेब तर पाहुण्यांची खूप काळजी घेतात. हे बघा ना, तुमच्यासाठी त्यांनी शीतल मॅडमची खोली उघडायला लावली. नाहीतर ही खोली दुसरं कोणीच वापरू शकत नाही. त्या खूप रागवतात. तिचं हे बोलणं ऐकून मी चमकले. शीतल मॅडम कोण आहे त्या? मी आश्चर्याने विचारलो.
कारण मला जेवढं माहीत होतं त्यानुसार बॉस आपल्या आईवडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते आणि त्यांचं दुसरं कोणीही नव्हतं. शीतल मॅडम साहेबांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. तसं त्यांचं घर गावात आहे, पण शिक्षणासाठी त्या शहरात इथेच राहतात. आता सुट्ट्या असल्यामुळे त्या गावी गेल्या आहेत, पण ही खोली त्यांचीच आहे. या खोलीत दुसरं कोणी आलेलं किंवा त्यांच्या वस्तू वापरलेलं त्यांना मुळीच खपत नाही. साहेब सुद्धा कधी कोणाला या खोलीत यायची परवानगी देत नाहीत. त्यांचं शीतल मॅडमवर खूप प्रेम आहे. तुम्ही नक्कीच कोणीतरी खास असाल, म्हणूनच तुम्हाला इथे थांबायला परवानगी मिळाली, असं म्हणून ती मावशी हसली. पण तिचं हे बोलणं ऐकून मी मात्र पूर्णपणे सुन्न झाले. बॉसच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे ही बातमी माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती. न जाणे का, पण त्यावेळी तिचं ते बोलणं मला खूप लागलं. खरं तर बॉस सोबत माझं तसं काही खास बोलणं नव्हतं, फक्त ऑफिसपुरती आमची ओळख होती. पण जेव्हा शीतलचं नाव निघालं तेव्हा माझ्या मनात एक प्रकारची जळजळ निर्माण झाली. तरीही स्वतःवर ताबा मिळवत मी म्हटलं, असं काही नाहीये ग. ऑफिसमधून निघताना गाडी मिळाली नाही आणि मी धावत होते, म्हणून साहेबांनी फक्त माणुसकी दाखवली. मी स्वतःचा बचाव करण्यासाठी हे स्पष्टीकरण दिलं. माझं बोलणं ऐकून ती नोकरांनी मान हलवू लागली. मग ती स्वतःच माझ्यासाठी काहीतरी खाण्याचं घेऊन आली, पण मी फार थोडं खाल्लं. मला तर फक्त सकाळ होण्याची ओढ लागली होती. मी घरी आईला फोन करून सांगितलं होतं की मी सकाळीच परत येईन, त्यामुळे त्यांनाही आता काळजी नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते आणि मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. अनोळखी जागा आणि नवीन खोली असल्यामुळे झोप येणं शक्यच नव्हतं. त्या मऊ बिछाण्यावर मी फक्त कुस बदलत राहिले. बेडवर डबल गादी होती, ज्यावर मी पहिल्यांदाच झोपले होते. थोडा वेळ तशीच बसून राहिले आणि मग शेवटी खोलीच्या बाहेर आले. सगळीकडे भयानक शांतता होती. इतका मोठा बंगला मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. मी हळूहळू पावलं टाकत आधी खालच्या मजल्यावर फिरले आणि मग पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेले. एका खोलीच्या दारापाशी येऊन माझे पाय आपोआप थबकले. त्या खोलीत लाईट चालू होती आणि आतून पियानोचा आवाज येत होता. कोणीतरी खूपच मधुर धून वाजवत होतं. मी तिथेच खिळून उभे राहिले. पियानोचा आवाज थांबला. मी मागे वळणार इतक्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून मी थबकले. पांढऱ्या कुर्त्यात ते अगदी एखाद्या स्वप्नातील राजकुमारासारखे दिसत होते. मी त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिले. बॉसच्या नजरेतही तसाच काहीसा भाव होता. तेही मला निरखून पाहत होते. काही क्षण दोघेही शांत होतो. त्या शांततेतच आमच्या नजरांनी खूप काही बोलून घेतलं. मग बॉसनी विचारलं, सगळं ठीक आहे ना? तू आराम नाही करणार का? काही त्रास होतोय का? मी नोकराणीला तुझी काळजी घ्यायला सांगितलं होतं. मी उत्तर दिलं, नाही, तसं काही नाही. पियानोचा आवाज ऐकून मी इथे आले. तुम्ही खूप छान पियानो वाजवता. मी सहज त्यांची स्तुती केली. ते हळुवार आवाजात म्हणाले, माझी आई खूप चांगला पियानो वाजवायची. मी त्यांच्याकडूनच हे शिकलोय. त्यांची आठवण आली की मी या खोलीत येतो. ही माझ्या आईची खोली आहे. आईचा उल्लेख करताना ते थोडे उदास झाले. आमचं बोलणं सुरू असतानाच अचानक वादळ सुरू झालं. खिडक्या दरवाजे जोरात वाजू लागले. वाऱ्याने पडदे उडू लागले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. मी खूप घाबरले. भीतीने मी धावत गेले आणि बॉसचा हात घट्ट धरला. माझी ही अवस्था पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हलके हसू आले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, घाबरू नकोस, सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. माझ्यात त्यांचा हात सोडवण्याची किंवा परत आपल्या खोलीत जाण्याची हिंमत नव्हती. मी घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. मग त्यांनी स्वतः माझा हात धरला आणि मला त्यांच्या आईच्या खोलीत नेलं. तिथे एका बाजूला पियानो होता आणि समोरच्या भिंतीवर एक आई, बाबा आणि मुलाचा फोटो होता. मला हे समजायला वेळ लागला नाही की ते फोटो बॉसच्या आई वडिलांचे होते. बॉसने मला बेडवर बसवलं आणि माझा हात स्वतःपासून सोडवत म्हणाले, तुझ्या नखांनी तर माझ्या हातावर चांगलेच वळ उमटवले आहेत. त्यांच्या बोलण्यावर मी दचकून पाहिलं तर खरंच त्यांच्या मनगटावर माझ्या नखांचे निशाण उमटले होते. मी अपराधी भावनेनं वारंवार त्यांची माफी मागू लागले. बॉसने हसून माझी माफी स्वीकारली आणि समजावत म्हणाले, तू इथे आरामात झोप. सकाळी मी स्वतः तुला घरी सोडेन. माझ्या चेहऱ्यावरची भीती त्यांना स्पष्ट दिसत होती.
मी नकारार्थी मान हलवली आणि लगेच उभे राहिले. मला खूप भीती वाटते. मी एकटी नाही राहू शकत, मी घाबरून म्हणाले. बॉसने एक सुस्कारा सोडला आणि सांगितलं, नोकराणी सुद्धा तिच्या खोलीत गेली आहे. तिथून इथे यायला तिला वेळ लागेल. पाऊस खूप वाढलाय, त्यामुळे मी तिला आता परत बोलावू शकत नाही. मला वाटलं तू झोपली असशील म्हणून मी तिला पाठवून दिलं. तू इथेच बस. नाईलाजाने मी बॉसला खोलीत थांबण्याची परवानगी दिली. ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. ठीक आहे, मी इथेच बसतो, तू आराम कर, असे म्हणत ते खुर्चीवर बसले आणि त्यांनी डोळे मिटले. कदाचित मी शांतपणे झोपू शकेन म्हणून, पण मी इतकी अस्वस्थ होते की बेडच्या एका कोपऱ्याला टेकून बसून राहिले. माझ्या नजरा बॉसच्या चेहऱ्यावर होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि टोकदार नाक त्यांच्या सुंदरतेला ते थोडंसं गर्विष्ठ बनवत होतं. असेच 2 तास निघून गेले. बॉसला कदाचित झोप लागली असावी, पण अचानक ढगांचा इतका मोठा कडकडाट झाला की माझी जोरात किंकाळी निघाली. मी धावतच बॉस जवळ पोचले. मनातून वाटत होतं की त्यांचा हात पुन्हा घट्ट धरून ठेवावा, पण यावेळी मी तसं काही केलं नाही. मात्र माझा आवाज ऐकून बॉसने डोळे उघडले होते. मी प्रचंड थरथर कापत होते. बॉस हळूच उठले. त्यांनी आपली शाल माझ्या खांद्यावर टाकली आणि मला पुन्हा बेडवर नेलं. इतकी का घाबरतेस? पाऊस आणि विजा तर नेहमीच येतात. ते अगदी जवळ असल्याने त्यांच्या श्वासांची ऊब मला जाणवत होती. मी त्यांना हळूच माझ्या भीतीचं कारण सांगितलं. शहरात येण्यापूर्वी मी लहानपणी गावात राहायचे, जिथे एकदा वीज पडल्यामुळे गावातील अनेक माणसं दगावली होती. तोच तो थरार माझ्या मनात आजही ताजा होता. हे ऐकून बॉसला खूप वाईट वाटलं. त्यांनी मला प्रेमाने बेडवर झोपावलं आणि ते स्वतः माझ्या उशाशी बसून राहिले. त्या क्षणी त्यांचं जवळ असणं मला बिलकुल वाईट वाटलं नाही. उलट त्यांच्यामुळे मला आधार मिळाला. मी इतकी थकले होते की कधी डोळा लागला कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा बॉसच्या ड्रायव्हरने मला सुखरूप घरी सोडलं. नोकरानीने नाश्ता करण्यासाठी खूप आग्रह केला, पण मला आईची काळजी वाटत होती. रस्ते पाण्यानं तुडुंब भरले होते. मला पाहताच आईनं घट्ट मिठी मारली. खूप काळजी वाटत होती ग तुझी. देवाचे आभार की तुझ्या बॉसने मदत केली, नाहीतर काय झालं असतं कोणास ठाऊक. आई काळजीत होती. मी आईच्या कुशीत विसावले होते, पण डोक्यात मात्र बॉसचेच विचार सुरू होते. मला तो दिवस आठवला जेव्हा मी पहिल्यांदा ऑफिसला गेले होते. सगळे म्हणायचे की बॉस खूप खडूस आहेत. 30 वर्षांचा हा माणूस कुणाचा सन्मान करत नाही आणि कोणाचाही अपमान करतो. त्यामुळे मी त्यांना सुरुवातीला खूप घाबरायचे. पण कालच्या एका रात्रीने माझा दृष्टिकोन बदलला होता. ते बाहेरून दिसतात तसे कडक मनाचे नव्हते, तर आतून खूप हळवे आणि दयाळू होते. हा विचार करून मनाला कुठेतरी सुखाची पालवी फुटली. पण मग अचानक नोकराणीचे ते शब्द कानात गुंजू लागले. बॉस शीतलवर खूप प्रेम करतात आणि तिच्या खोलीत कुणालाही जाऊ देत नाहीत. हे ऐकून मी अस्वस्थ झाले. मी शीतलला कधी पाहिलं नव्हतं, पण न जाणो का तिच्याबद्दल विचार करत राहिले. कोण असेल ही शीतल, जिने बॉसच्या हृदयात जागा मिळवली होती? मी कपडे बदलले आणि ते किमती कपडे आईच्या हातात दिले. आई, हे कपडे नीट धुवून वाळत घाल. हे बॉसच्या घरचे आहेत. उद्या मला ते ऑफिसला परत न्यायचे आहेत. आईनं ते कपडे काळजीपूर्वक धुवून वाळत घातले. मी सोफ्यावर बसून रात्रभर त्याच आठवणीत हरवले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला पोचले तेव्हा माझ्या मनातील भावना पूर्णपणे बदलल्या होत्या. माझ्या नजरा फक्त बॉसला शोधत होत्या. माझ्या हातात ती पिशवी होती ज्यामध्ये शीतलचे कपडे होते. मला वाटलं की स्वतः जाऊनच बॉसला हे कपडे द्यावेत. म्हणून सेक्रेटरीशी बोलून मी थेट त्यांच्या केबिनमध्ये गेले. पण तिथे जे दृश्य दिसलं त्याने मला मोठा धक्का बसला. बॉस केबिनमध्ये एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक सडपातळ आणि अत्यंत सुंदर मुलगी बसली होती. मी कपड्यांची पिशवी टेबलवर ठेवली आणि बॉसला म्हटलं, हे शीतलचे कपडे आहेत. बॉस काही बोलणार इतक्यात त्या मुलीने ती पिशवी उचलली आणि जमिनीवर फेकून दिली. ती ओरडून म्हणाली, त्या रात्री तू माझ्या खोलीत शिरलीस, पण आता पुन्हा पाऊल टाकलंस तर मी तुला सोडणार नाही. तुला माझे कपडे वापरण्याचा अधिकार कोणी दिला? आणि आता तुझी इतकी हिंमत की तू तुझे वापरलेले कपडे मला परत करायला आलीस?
उचल हे कपडे आणि चालती हो इथून. तुला काय वाटतं मी शीतल तुझी उष्टी उतरण वापरेन? ती शीतल होती. तिचा तो अहंकार पाहून माझ्या चेहऱ्याचा रंगच उडाला. मी हताश होऊन बॉसकडे पाहिलं, पण ते फक्त इतकेच म्हणाले, तू बाहेर जा, मी तुला थोड्या वेळाने बोलावतो. मला खूप अपमानित आणि दुःखी वाटलं. मी माझ्या केबिनमध्ये आले आणि अश्रू रोखत टेबलावर डोकं टेकून बसले. एका क्षणात मला माझी औकात समजली होती. मनात ज्या काही प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या त्या तिथेच संपल्या. कुठे ते श्रीमंत आणि कुठे मी. पूर्ण ऑफिसमध्ये आमच्या चर्चा सुरू होत्या, त्यामुळे मान वर करून चालणंही कठीण झालं होतं. मी सुट्टी घेऊन घरी जाण्याचा विचार करत होते. इतक्यात शीतल माझ्या केबिनमध्ये आली. त्यानंतर ती जे काही बोलली ते ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. ती मला विचारत होती की तू बॉस ना तुझ्या जाळ्यात कसं ओढलंस? तू किती खालच्या थराला जाऊ शकतेस? तिचे हे शब्द ऐकून जणू माझ्यावर आभाळच कोसळलं. पूर्ण ऑफिस माझ्याकडेच पाहत होतं. माझ्यावर लागलेला आरोप खूपच खालच्या थराचा होता. बॉसवर जाळं टाकणारी एक लालची मुलगी असं मला हिणवलं जात होतं. हे सगळं सहन करणं माझ्या पलीकडे होतं. म्हणून मी लगेच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण दुसऱ्या दिवशी एक आश्चर्य घडलं. खुद्द बॉस माझ्या घरी आले. त्यांनी माझ्या आईशी संवाद साधला आणि थेट लग्नासाठी माझा हात मागितला. मला वाटलं होतं की ते शीतलवर प्रेम करतात, पण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की मी शीतलला फक्त माझी लहान बहीण मानतो, दुसरं काहीही नाही. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी लग्नासाठी होकार दिला. हे ऐकून शीतल रागाने रुसून आपल्या गावी निघून गेली. आता माझं मन शांत होतं, कारण मला खात्री पटली होती की बॉसच्या हृदयात फक्त आणि फक्त माझ्यासाठी जागा आहे. आज मी अत्यंत सन्मानाने बॉसची पत्नी म्हणून त्यांच्या घरात राहत आहे. माझ्या आयुष्यातील ते विजांचे सावट आता कायमचे दूर झाले होते. आज जेव्हा मी त्या बंगल्याच्या बाल्कनीत उभी राहून पावसाचा आनंद घेते, तेव्हा मला जाणवतं की तो पाऊस केवळ माझं रक्त गोठवणारा नव्हता, तर माझ्या आयुष्यातील सुखाची पालवी फुटवणारा होता. ज्या शीतलच्या नावाने माझं मन जळत होतं, ती शीतल आज आमच्या आयुष्यात नाहीये. पण तिच्यामुळेच मला विजय सरांच्या मनातील त्या कोपऱ्याची जाणीव झाली, जिथे फक्त माणुसकी आणि प्रेम होतं. ऑफिसमध्ये कडक वाटणारे विजय आज माझे आयुष्यभराचे सोबते आहेत. त्यांनी केवळ माझा हातच धरला नाही, तर माझ्या मनातील विजांची ती जुनी भीतीही कायमची पुसून टाकली. कधी कधी आयुष्यात येणारी वादळ आपल्याला उद्ध्वस्त करायला नाही, तर आपल्याला आपल्या हक्काच्या माणसापर्यंत पोचवायला येतात. हेच खरं. आता पुन्हा कधी विजा कडकडल्या की मी घाबरून डोळे मिटत नाही, कारण मला माहीत आहे की मला सावरणारा आणि माझ्यावर मायेची शाल पांघरणारा माझा राजकुमार माझ्या सोबत आहे. आमच्या या नात्यात आता शीतल नावाचा कोणताही पडदा उरलेला नाही. उरली होती ती फक्त एकमेकांवरची अतूट श्रद्धा आणि सन्मानाने सजवलेलं आमचं हक्काचं घर. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आला आहे का ज्याने तुमचं आयुष्य बदललं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.